Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the two important concepts. That is, what do you mean by normal electric induction? What do you mean by total normal electric induction? And we have to prove one important theorem, that is the Gauss theorem. Though this portion is not given in our 12th textbook, but it is very important to find the first expression which is given in our 12th textbook. आपल्या 12वीच्या पुस्तकामध्ये जिथून सुरुवात करण्यात आलेली आहे, तर त्याला मिळवण्याकरता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट विच इज नियर अँड आउटसाइड द डिफरंशिएट चार्ज बॉडीज, त्याला मिळवण्यासाठी हे कन्सेप्ट समजावून घेणं गरजेचं आहे. म्हणून जसे आपण आधीच्या दोन व्हिडिओमध्ये काही बेसिक कन्सेप्ट घेतले, अगदी त्याच पद्धतीने हे थोडे बेसिक कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. तर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं की लाईन ऑफ फोर्स आपण कशाला म्हणतो. दॅट इज द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव व्हेन इट इज प्लेस इन अन इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा आपण एखादा युनिट पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवतो, तेव्हा त्याच्या नेचरनुसार तो त्या सेंट्रल चार्ज पासून दूर किंवा सेंट्रल चार्ज कडे मूव होतो. त्या पाथला आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणतो, प्रोव्हाइडेड when that charge is kept in air or vacuum. But when we consider that charge in a medium other than air, the same path is called as the line of induction. म्हणून मग लाइन ऑफ इंडक्शन म्हणजे काय बघा, the lines of force in any dielectric medium, lines of force in any other dielectric medium, that is called as the lines of induction. म्हणजे हा चार्ज जेव्हा आपण अदर दॅन एअर प्लेस करू, तेव्हा तिथून ज्या काही पाथ आपल्याला मिळतील युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह झाल्यामुळे, त्या सगळ्या पाथलाच आपण काय म्हणू, लाईन्स ऑफ इंडक्शन. आता ह्या निघणाऱ्या लाईन्स ऑफ इंडक्शन ज्या आहेत, ह्या जर आपण स्मॉल एरिया पासून कन्सिडर केल्या, तर ह्या लाईन्स ऑफ इंडक्शन ट्यूब लाइक स्ट्रक्चर फॉर्म करतो. a group of lines of induction originated from the small area behaves like a tube. That's why this group of lines of induction called as a tube of induction. म्हणून त्याला म्हटलेलं त्यांनी tubular structure, tube like structure formed by lines of induction originated from small area, that is called as the tube of induction. Unit positive charge gives us only one tube of induction. जेव्हा आपण 1 कूलम इतका चार्ज कन्सिडर करू, तर या 1 कूलम पासून आपल्याला किती ट्यूब ऑफ इंडक्शन मिळेल, 1 ट्यूब ऑफ इंडक्शन. म्हणून मी इथे लिहिलाय ओनली 1 ट्यूब ओरिजिनेट फ्रॉम द युनिट पॉझिटिव्ह चार्ज. जितकं त्या चार्जचं मॅग्निट्यूड असेल तेवढ्या ट्यूब ऑफ इंडक्शन आपल्याला मिळतील. म्हणजेच मी जर 5 कूलमचा चार्ज घेतला, तर आपल्याला किती ट्यूब ऑफ इंडक्शन मिळेल, 5. कारण युनिट चार्ज गिव्स अस 1 ट्यूब ऑफ इंडक्शन. 1 कूलम असेल तर 1 ट्यूब, 2 कूलम असेल तर 2 ट्यूब, 3 कूलम असेल तर 3 ट्यूब. म्हणून मग इथे मी इन जनरल लिहिलं नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन ओरिजिनेटिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, that is equal to the magnitude of charge. जितकं आपण त्या चार्जचं मॅग्निट्यूड घेऊ, तेवढाच आपल्याला ट्यूब ऑफ इंडक्शन मिळेल. आता या ट्यूब ऑफ इंडक्शन ह्या युनिट एरिया मधून जातात की सर्टन एरिया मधून जातात, याच्यावरून आपल्याला दोन महत्त्वाचे कन्सेप्ट घ्यायचे आहे, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन अँड टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. तर बघा, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कशाला म्हणतात, the number of tubes of induction passing normally per unit area. युनिट एरिया मधून जाणाऱ्या ट्यूब ऑफ इंडक्शन ला आपण म्हणतो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. पुन्हा एकदा रिपीट करतोय, द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया. युनिट एरिया मधून जाणाऱ्या ट्यूब ऑफ इंडक्शन ला आपण म्हणतो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. पण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मिळवायचं असेल, त्याचा फॉर्म्युला तर आपण घेतो नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन डिवाइडेड बाय एरिया ऑफ स्फियर. जेव्हा आपण इथे स्मॉल सरफेस कन्सिडर करतो, तेव्हा आता याला आपण स्फेरिकल सरफेस जर कन्सिडर केला, तर या स्फेरिकल सरफेस पासून निघणाऱ्या ट्यूब ऑफ इंडक्शन
डिवायडेड बाय एरिया ऑफ स्फियर. म्हणून मग नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन Q चार्ज जर असेल त्याचं मॅग्निट्यूड तर आपण इथे Q लिहितोय डिवायडेड बाय एरिया ऑफ स्फियर 4πr². आता याला जर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मी काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय एप्सिलॉन. एप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. ज्या मीडियम मध्ये आपण तो चार्ज ठेवलेला आहे त्याची परमिटिव्हिटी. सो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इक्वल टू Q अपॉन 4πr². या फॉर्म्युल्याने मिळवलं आपण. NR आणि DR ला आपण एप्सिलॉन ने मल्टिप्लाय केलं. त्यापैकी हा जो डिनॉमिनेटरचा एप्सिलॉन आहे या फॉर्म्युल्यामध्ये घेतला कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा कन्सेप्ट आपण याआधी घेतलाय. याचा फॉर्म्युला E इक्वल टू 1/4π एप्सिलॉन Q बाय r². हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. म्हणून मग इथे मी या Q अपॉन 4πr² आणि एप्सिलॉन ची व्हॅल्यू घेतली आहे कॅपिटल E, वेअर कॅपिटल E इज अ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि एप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी. म्हणून आपण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनलाच काय म्हणून लिहू शकतो, सिंपली एप्सिलॉन इनटू E प्रोव्हाइडेड this electric field intensity, direction of electric field intensity is normal to the surface. ते जर नॉर्मल नसेल, it makes some angle, तर त्या वेळेला कंपोनेंट घेतात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा E cos theta in the direction of normal. जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन ही सरफेसला नॉर्मल नसेल म्हणजे बाय मेकिंग सम अँगल असेल तर अशा वेळेला त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा एक कंपोनेंट घेतात ते म्हणजे E cos theta. बघा नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आपण बघतोय टोटल नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया किंवा पर युनिट एरिया, that is called as normal electric induction. This normal electric induction is given by the formula number of tubes of induction divided by area of sphere, that is Q upon 4πr². याला जर मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आय राइट हियर NEI इक्वल टू एप्सिलॉन इनटू E, कारण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे 1/4π एप्सिलॉन Q बाय r². आता जर मी या ट्यूब ऑफ इंडक्शनला सर्टन एरिया मधून जाणाऱ्या जर कन्सिडर केलं तर त्यालाच म्हणतात टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आता नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनलाच आपल्याला TNEI मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन तर या डेफिनेशन मध्ये काय फरक होईल बघा, दॅट इज द नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली. इथे पर युनिटच्या ऐवजी थ्रू सर्टन एरिया, थ्रू सर्टन एरिया हा जर शब्द आपण लिहिला तर ती डेफिनेशन कशी झाली, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. पुन्हा एकदा सांगतोय, when we consider the total number of tubes of induction passing normally through the certain area, then we derive the quantity called as total normal electric induction. जेव्हा आपण एका पर्टिक्युलर एरिया मधून जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनला कन्सिडर करतो तेव्हा आपल्याला मिळणारी फिजिकल क्वांटिटी म्हणजे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आणि या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा फॉर्म्युला असतो नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू एरिया अंडर कन्सिडरेशन. जो एरिया आपण घेऊ तो स्मॉल एरिया घेतला ds तर ds लिहायचं, जर आपण स्फियर घेतला तर स्फियरचा एरिया घ्यायचा, सिलेंडर घेतला तर सिलेंडरचा एरिया लिहायचा. म्हणून इन जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इक्वल टू असते नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू एरिया अंडर कन्सिडरेशन. आता आपल्याला या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा कन्सेप्ट घेऊन गॉस थेरमला प्रूव्ह करायचा आहे. नाउ consider the important theorem, that is the Gauss theorem. First of all consider the statement. या गॉस थेरमचं स्टेटमेंट तुम्ही या मॅथमॅटिकल फॉर्म वरून सहज लक्षात ठेवू शकता. बघा त्याला कसं रीड करायचं, हे TNEI याचा लॉंग फॉर्म होतो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, ब्रॅकेट म्हणजे ओव्हर द क्लोज सरफेस टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू, याला समेशन आहे अल्जेब्रिक सम ऑफ
इलेक्ट्रिक चार्जेस एनक्लोज बाय दॅट सरफेस. स्टेटमेंट पुन्हा एकदा ऐका. हे स्टेटमेंट जे आपण इथे लिहिलं या मॅथमॅटिकल फॉर्मवरून आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन TNER ब्रॅकेटचा अर्थ ओव्हर. जो सरफेस आपल्याला घ्यायचा आहे तो क्लोज घ्यायचा आहे. और अ क्लोज सरफेस इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस एनक्लोज बाय दॅट सरफेस. हे त्याचं स्टेटमेंट आहे. म्हणजे एखाद्या क्लोज कंडक्टिंग सरफेसवर जितका चार्ज असेल तेवढाच त्यापासून आपल्याला काय मिळेल, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. सर्टन एरिया मधून जाणार आहे म्हणून मग आपण त्याला काय म्हणतो, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. मग आता यासाठी याला प्रूव्ह करण्यासाठी आपण एक पॉइंट चार्ज घेतलेला आहे प्लस क्यू, जो ओ या पॉइंटला आपण दिलेला आहे. म्हणून पहिला पॉइंट लक्षात ठेवा, कन्सिडर अ पॉइंट चार्ज प्लस क्यू प्लेस ॲट अ पॉइंट ओ. सगळ्यात पहिले सुरुवातीला तुम्हाला एक पॉइंट चार्ज घ्यायचा आहे प्लस क्यू, जो एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण कन्सिडर केलेला आहे. तो पॉइंट म्हणजे ओ. त्यानंतर या पॉइंटच्या अराउंड आपल्याला एक क्लोज सरफेस काढायचा आहे. बघा या पॉइंट ओ च्या आपण अराउंड एक एनी शेप क्लोज सरफेस काढलाय. तो दुसरा पॉइंट लिहिला मी. ड्रॉ क्लोज सरफेस ऑफ एनी शेप अराउंड ओ एज शोन इन फिगर. आता तुम्हाला या सरफेसवर एक पॉइंट घ्यायचा आहे P. बघा हा पॉइंट आहे तो P, की जो या आपण एनी शेप सरफेसवर घ्यायचा आहे. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे लेट P बी द पॉइंट ऑन द क्लोज सरफेस. या पॉइंट चार्ज पासून तो किती अंतरावर आहे, तर स्मॉल r घ्यायचं. या O पासून P चं डिस्टन्स किती दाखवायचं, स्मॉल r. म्हणून मग इथे लिहिलंय मी लेट P बी द पॉइंट ऑन द सरफेस at a distance small r from the point O. मग या चार्जमुळे या P पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सगळ्यात पहिले आपल्याला कन्सिडर करायची आहे. बघा आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय जर माहित नसेल तर मग आपल्याला E चा फॉर्म्युला हा आला कुठून. तर त्यासाठी फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. E इक्वल टू आपण घेतलं होतं F by Q, where F is the electrostatic force which is derived from Coulomb's law. म्हणून मग इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हा घ्यायचा आहे तुम्हाला 1/4πε Q by r². आता तुम्हाला या P च्या अराउंड पुन्हा एक स्मॉल एरिया घ्यायचा आहे ds इतका, त्याला आपण सरफेस एरिया म्हणू. कन्सिडर द स्मॉल सरफेस एरिया ds अराउंड द पॉइंट P. हा जो दाखवलाय बघा मी आता याला हायलाइट करतोय. हा एरिया पूर्ण इथला हा जो आपण पॉइंट आउट केलेला आहे हा म्हणजे P पॉइंट आहे. असं काढलं तर डायग्राम मध्ये फरक पडेल बघा. तर इथून मी दाखवतो हा जो पॉइंट आहे हा P पॉइंट आहे. ठीक आहे. आता आपल्याला या पॉइंट चार्ज मुळे इथे असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आता कंप्लीट ds इतक्या एरिया मधून जाणाऱ्या आपल्याला ट्यूब ऑफ इंडक्शन कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच आपल्याला TNEI घ्यायचं आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन घ्यायचं आहे. पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा आपण याला रिवाइज करू. पहिले स्टेटमेंट समजून घ्या. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन or the closed surface is equal to the algebraic sum of charges enclosed by that surface. मग आता आपण सगळ्यात पहिले हा एक पॉइंट चार्ज घेतलेला आहे O पॉइंटला. म्हणून मी इथे लिहिलाय कन्सिडर अ पॉइंट चार्ज प्लस Q प्लेस ॲट अ पॉइंट O. सेकंडली याच्या अराउंड आपण एक एनी शेप एरिया ड्रॉ केलेला आहे. म्हणून ड्रॉ क्लोज सरफेस ऑफ एनी शेप अराउंड O as shown in figure. नंतर आपण या सरफेसवर एक पॉइंट घेतलेला आहे P, जो या O पासून r इतक्या अंतरावर आहे. म्हणून मी इथे लिहिलाय लेट P बी द पॉइंट ऑन द सरफेस at a distance small r from the point O.
then you have to consider the electric field intensity at this point P because of this charge, which is given by E equal to 1 upon 4 pi epsilon q by r square. Now you have to consider the small area, and now we have to consider the total number of tubes of induction passing normally through that small area, and then we have to consider here the T and EI. Now by considering electric field intensity at point P because of the charge which is present at O. Now you have to consider if the surface, that is normal drawn to surface, and electric field intensity that is not in the same direction. आपण जो ds इतका एरिया घेतलेला आहे त्या सरफेसला काढलेला नॉर्मल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे जर एकाच डायरेक्शनला नसेल, ते जर एकमेकांशी काही अँगल फॉर्म करत असेल, तर त्या ds एरिया मधून जाणाऱ्या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आपल्याला मिळवता येतात बाय कन्सिडरिंग नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू द एरिया अंडर कन्सिडरेशन, दॅट इज ds. म्हणून मी इथे लिहिलं आहे बघा, इफ द नॉर्मल drawn to surface or drawn to area ds makes an angle theta with E. हा नॉर्मल काढलेला आहे आपण त्या सरफेसला, आणि ही समजा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन आहे. मग या दोघांमध्ये जर हा अँगल थीटा असेल, तर अशा वेळेला या ds एरिया मधून जाणाऱ्या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मिळवता येतात बाय कन्सिडरिंग द फॉर्म्युला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू एरिया अंडर कन्सिडरेशन. आता आपण बघितलं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा फॉर्म्युला नुसतं एप्सिलॉन इनटू ई असू शकतो जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही नॉर्मल टू सरफेस असेल तर. ती जर नॉर्मल टू सरफेस नसेल तर त्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा कंपोनेंट घ्यावा लागतो. म्हणून नुसतं इथे ई न लिहिता ई कॉस थीटा घेतलाय. ज्या सरफेसला आपण कन्सिडर केलेला आहे त्याला नॉर्मल ड्रॉ केला, आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हे जर दोन वेगवेगळ्या डायरेक्शनला असेल तर नुसतं नाउ इन्स्टेड ऑफ कन्सिडरिंग ओनली ई वी हॅव टू कन्सिडर ई कॉस थीटा. आता आपण जे इक्वेशन 1 कन्सिडर केलेले आहे म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला त्याची, तर ही आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू प्लेस करतोय. एप्सिलॉन ला ऍज इट इज ठेवलं, ई ची व्हॅल्यू घेतली मी 1/4 पाय एप्सिलॉन क्यू बाय आर स्क्वेअर cos थीटा ds ऍज इट इज. आता याला आपण या एप्सिलॉन ला कॅन्सल केलं, इथे मी रिअरेंज केलं q/4 पाय आणि cos थीटा ds अपॉन r स्क्वेअर. याला का, कारण ही जी क्वांटिटी आहे cos थीटा ds अपॉन r स्क्वेअर हे आपल्याला सॉलिड अँगल मेड बाय दॅट एरिया ऍट द वर्टेक्स देतं. बघा इथे हा जो काही अँगल फॉर्म झाला हा अँगल आहे dw. या पॉइंट चार्जने ds इतक्या एरियाला किती अँगल फॉर्म केला तो अँगल घेतलेला आहे आपण dw, त्याला म्हणतात सॉलिड अँगल. मग सॉलिड अँगलचा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ द स्फियर, दॅट इज 4 पाय r स्क्वेअर डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ द रेडियस. 4 पाय r स्क्वेअर बाय r स्क्वेअर केलं तर त्याची टोटल व्हॅल्यू जे येतं ते येतं 4 पाय. म्हणून मग आता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द एरिया ds इक्वल टू q/4 पाय ऍज इट इज ठेवायचं आणि याची व्हॅल्यू घ्यायची dw. आता आपल्याला टोटल त्या क्लोज सरफेस मधून निघणाऱ्या नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन घ्यायचे आहे. म्हणून मग मी आता टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन घेतोय ओव्हर द क्लोज सरफेस. आता नुसतं ds इतक्या एरिया न घेता पूर्ण त्या एरी शेप एरिया मधून निघणारे आपल्याला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन घ्यायचे आहे. म्हणून मग TNEI ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू हे जे आपण आधी काढलेलं आहे याला इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ q/4 पाय इनटू dw. q/4 पाय कॉन्स्टंट आहे, फंक्शनच्या बाहेर घ्या. इंटिग्रेशन ऑफ dw म्हणजे समेशन ऑफ द टोटल अँगल मेड बाय दॅट स्मॉल एरिया ऍट द वर्टेक्स. या dw या ds या एरियाने या q या ठिकाणी
या O पॉइंटच्या ठिकाणी किती टोटल अँगल फॉर्म केला, तो 3 डायमेन्शनल अँगल आहे, त्याचा टोटल मेजरमेंट येतं 4 पाय. म्हणून मग आता इथे Q अपॉन 4 पाय इंटिग्रेशन ऑफ dw इक्वल टू त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला 4 पाय. 4 पाय 4 पाय कॅन्सल करायचं आहे. Now by cancelling this 4 pi 4 pi we have total normal electric induction over the closed surface is equal to total charge enclosed to that surface किंवा enclosed by that surface. हा जरी आपण एका पॉइंटला दिलेला चार्ज आहे तो त्याच ठिकाणी न राहता तो वेगवेगळ्या पॉइंटला डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळे हा जो टोटल चार्ज आपण प्लस Q दिलेला आहे तो म्हणजे समेशन ऑफ Q1 Q2 Q3. म्हणून मग याला टोटल चार्ज असं मानण्यात येतं. पुन्हा एकदा बघा की आपण छोट्या एरियावर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन पहिले कन्सिडर करायच्या, मग त्या क्लोज सरफेसवर कन्सिडर करायच्या, मग त्या टोटल स्मॉल एरिया मधून निघणाऱ्या ट्यूब ऑफ इंडक्शन आपण कन्सिडर करतोय टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द एरिया ds इक्वल टू नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इनटू एरिया अंडर कन्सिडरेशन. मग नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा फॉर्म्युला एप्सिलॉन इनटू E केव्हा असेल, जेव्हा नॉर्मल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेम असेल. नॉर्मल टू सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज नॉर्मल टू सरफेस. पण जर त्याने काही अँगल इथे फॉर्म केला असेल तर अशा वेळेला इथे तुम्हाला नुसतं E न घेता त्याचा कंपोनेंट घ्यावा लागतो E cos θ इनटू ds. मग आता इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू ठेवायची. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आहे 1/4 पाय एप्सिलॉन Q बाय r स्क्वेअर. एप्सिलॉन एप्सिलॉन कॅन्सल केलं, इथे Q अपॉन 4 पाय. व्हॉट इज लेफ्ट ओव्हर cos θ ds अपॉन r स्क्वेअर. तर ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला सॉलिड अँगलची व्हॅल्यू आहे. सॉलिड अँगल मेड बाय दॅट एरिया ds ॲट द व्हर्टेक्स. इथे O या ठिकाणी या ds इतक्या एरियाने केलेला टोटल अँगल आहे तो dw ने दाखवतात. म्हणून cos θ ds अपॉन r स्क्वेअर ची व्हॅल्यू dw घ्यायची. हे झालं त्या ds इतक्या एरिया मधून जाणाऱ्या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आता पूर्ण बॉडी मधून जाणारे जर कन्सिडर करायचे असेल या सरफेस मधून तर Tn आहे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू इंटिग्रेशन. ऍक्च्युअली म्हणजे असे छोटे छोटे पार्ट जर आपण इथे कन्सिडर केले त्या सगळ्यांची ऍडिशन घेतली तर आपल्याला टोटल सरफेस एरिया मिळेल. म्हणून इथे इंटिग्रेशन मीन्स ऍक्च्युअली द समेशन ऑफ. म्हणून मग इथे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ Q upon 4 pi into dw. आता Q upon 4 pi कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ dw म्हणजेच समेशन ऑफ दॅट इज द अँगल मेड बाय दॅट एरिया. त्या पूर्ण छोट्या छोट्या एरियाने त्या व्हर्टेक्सला केलेला अँगल तो सॉलिड अँगल. त्याची डेफिनेशन असते बघा, सॉलिड अँगल इक्वल टू एरिया ऑफ द स्फियर डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ द रेडियस. एरिया ऑफ द स्फियर 4 pi r स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ द रेडियस म्हणजे r स्क्वेअर. r स्क्वेअर कॅन्सल होतो. म्हणून इंटिग्रेशन ऑफ dw ची व्हॅल्यू किती घेतात 4 पाय. मग 4 पाय कॅन्सल झालं. मग टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द क्लोज सरफेस इज इक्वल टू that is Q means what total charge enclosed by that surface. हा होता बघा महत्त्वाचा गॉस थेरम.